ऐकताय का? एक छोटीशी गोष्ट. एका गावामध्ये एक व्यापारी राहत असतो. सतत काम काम काम, पैसा पैसा पैसा, ह्याच्या पुढे त्याला काही दिसत नाही. ना स्वतःला कधी वेळ देतो, ना त्याच्या कुटुंबाला देतो. पण त्याच्याकडे एक प्रामाणिक भीमा नावाचा नोकर असतो. त्या भीमाला तो सांगतो की मला जमणार नाही, पण मला असं वाटतं आहे की गावच्या वेशीवरती एक छोटासा आश्रम बांधून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाणी पाजावं आणि भुकेलेल्यांना अन्न द्यावं. तेवढं करू शकतो मी. म्हणून ठरल्याप्रमाणे तो भीमाला कामाला लावतो. बरेच वर्ष जातात. येणारा जाणारा तहानलेला पाणी पिऊन जातो, भुकेलेला अन्न खातो आणि सगळी लोक त्या भीमाचंच कौतुक करतात. त्याच्याकडे अतिशय कौतुकाने पाहतात आणि त्याला आशीर्वाद देतात. भीमाला असं वाटायला लागतं की मी करतो हे सगळं. तो त्या स्तुतीनी, खोट्या कौतुकानी असा फुलायला लागतो. व्यापारी गेल्यानंतर तो आश्रमही बंद पडतो. भीमाला गावातनं फिरणं मुश्किल होऊ लागलं. कारण त्यावेळेला खाऊन पिऊन लोकांनी जी आशीर्वाद दिलेले असतात, त्याच्यासाठी चांगले गुणगान गायलेले असतात, तीच लोक आता भीमाला नावं ठेवू लागलेली असतात. तेव्हा भीमाच्या लक्षात येतं, खरं तर दुसऱ्याच्या पैशावरती, दुसऱ्याच्या नावावरती मी माझं अस्तित्व निर्माणच करू शकत नाही. आता जर का मला काही करायचं असेल तर माझ्या स्वतःच्या जीवावरती, माझ्या कुवतीप्रमाणे जर मला काही करता आलं गावातल्या लोकांसाठी, तरच खरं.